इंग्रजी सभापती इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी. तेरे नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहराना, इतनी सी है दिल की आरज़ू. दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परिषद आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ये वतन वतन मेरी आबाद रहे तू, ये वतन वतन मेरी आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ भी याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ भी याद रहे तू. ये वतन मेरे वतन, ये वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, पहुँचू मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचू मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू. ये वतन मेरे वतन, ये वतन मेरे वतन. ते चांगल्या प्रकारचं भजन सादर करते. स्वतःच्या काही कॅसेट पण आहेत. असे हिरे आपल्याकडे आहे शाळेमध्ये, हे मला सांगायचं आहे. धन्यवाद. यानंतर दृष्टी निलेश कोपरकर 8वी ब. आज आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी हा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 मध्ये आपल्या भारताचे संविधान अंमलात आले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आजच्या दिवशी आपण आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना वंदन करूया. एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे भारत देश महान, म्हणूनच आहे भारत देश महान. धन्यवाद. जय हिंद जय भारत. शेवटी तर एक चांगलं भाषण आहे. विशाखा दिलीप पाटील. नमस्कार, माझे नाव विशाखा दिलीप पाटील. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. आज मी देशभक्ती या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे. मंगल देशा, पवित्र देशा, राखड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. मंगल देशा, पवित्र देशा, राखड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, असे राम गणेश गडकरींनी वर्णन केलेला आपला भारत देश. आणि या भारताला राखड आणि कणखर बनवण्यासाठी ज्या वीरांनी आपले रक्त सांडले, आपले रक्ताचे पाणी केले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिला भारतीय जो चंद्रावर गेला तो राकेश शर्मा. ते चंद्रावरून माघारी आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधींशी झाली. तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना एक प्रश्न विचारला. राकेशजी, तुम्ही चंद्रावर गेले, तुम्ही जगातले सर्व देश पाहिले, सर्व देश तुम्हाला निरनिराळे दिसले, परंतु आपला भारत देश तुम्हाला कसा दिसला? त्यांनी या प्रश्नाचे असे काही उत्तर दिले की सर्वांचे मन भरून आले. ते म्हणाले, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अरे आहेत, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तुम्ही साधं एक उदाहरण घ्या. साधं कोरं पान, ते कोरं पान जोपर्यंत सुंदर दिसतं तोपर्यंत कोणत्या चित्रकाराने त्यावर रंगून चित्र काढलं नाही. परंतु आपला भारत देश तर वीरांच्या रक्ताच्या रंगाने रंगला होता, त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबाने रंगला होता. मग का नाही असणार सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा? अरे आपल्या भारताचा इतिहास असा आहे की ज्या हातांनी नांगर धरायचे पण वेल आली की त्याच हातांनी तलवारी पण धरल्या. ज्या वीरांनी रक्ताची होळी केली आणि गोळ्यांची दिवाळी केली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, तेव्हा त्यांनी एकच स्वप्न बघितले की आजच्या भारतावर ही वेळ परत येऊ नये.
म्हणून तर आपण प्रेमाने म्हणत आहोत, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तुम्ही कधी आळंदीला गेलात तर तिथे ज्ञानेश्वरांच्या पादुकांवर प्रकाशाचा लखलखाट दिसेल, परंतु तेथे ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ज्ञानोबा तिथे भेटणार नाही. जान्हवी हनुमान पाटील. आपल्या भारताला 3 नावं आहेत, भारत, हिंदुस्तान, इंडिया. ही नावं जर तोंडावर जरी आली तरी अंगातलं रक्त नुसतं सलसलायला लागतं. जेव्हा हा तिरंगा आपल्या डोळ्यासमोर फडकतो ना, तेव्हा आपल्या आतमधला आत्मविश्वास, आदर जागृत होतो. किसी ने खूब कहा है कि हम हमारी जान के दुश्मन को भी जान लेते, हम हमारी जान के दुश्मन को भी जान लेते. इसी मोहब्बत की मिट्टी को हिंदुस्तान कहते, इसी मोहब्बत की मिट्टी को हिंदुस्तान कहते. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, और जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते, और जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते. और ऐसा एक ही देश है, और ऐसा एक ही देश है जिसे मेहमानों को भी भगवान कहते, जिसमें मेहमानों को भी भगवान कहते. हो, आपल्या भारताला एकेकाली सोनेकी चिडिया म्हणून ओळखले जायचं. सोनेकी चिडिया म्हणजे काय, तर आपला देश सुपर समृद्ध आणि संस्कृतीपूर्ण देश होता. म्हणूनच तर ते इंग्रज आपल्या देशातून जाता तर रडले होते. आपल्या उपस्थित शिक्षक, आपले भविष्य उज्ज्वल करण्याकरिता कार्यरत असणारे शिक्षक हेही देशभक्त आहेत. मग आपण असं विचार करता होत नाही बरं की याच्यात आपला उल्लेख यावा, आपल्या कर्तृत्वावर आपण एकदा नजर टाकायला काय हरकत आहे. करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागाने आपला भारत देश बनला महान. दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा. 26 जानेवारी म्हणजे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. यालाच आपण गणराज्य दिन असेही म्हणतो. गणराज्य म्हणजे नेमकं काय, तर हे लोकांसाठी चालवलेले राज्य, जनतेचे राज्य. सर्व संचालक यांचा या ठिकाणी उल्लेख केला. प्रचंड मोठी इमारत आपण पाहतो ते आपले शिवाजी भंडारे यांचा उल्लेख केला. आम्ही मागत होता सरांनी गेलो 5 महिन्याला, मागच्या याच महिन्यात एक मॅडम बोलले की आमच्या शाळेला एकाने 7 लाख रुपये डोनेशन दिले म्हणे. तर मी त्या ठिकाणी बोललो की आमच्या शाळेचे संचालक शिवाजी भंडारे यांनी 1.25 कोटी रुपये खर्च केला. मग सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तर मला काय सांगायचं आहे की जो आपला आहे तो आपला आहे, आपली आहे. वाढवा, प्रगती करा. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की सर्व आम्ही शिक्षक वृंद या मुलांसाठी झटतो. संस्कार, नीतिमूल्य ही जपतो, वेळ पाहत नाही. असे शिक्षक कुठे मिळणार नाही. 12वीची विद्यार्थिनी अंजली विनोद गायकवाड हिचं देशभक्तीपर भाषण आहे. पीठावर उपस्थित असलेले अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक सर, सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना सर्वांना नमस्कार आणि तसेच प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भीक मागून कधीही कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे आणि त्याची किंमत रक्त ही आहे हे स्मृतिदायी शब्द होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे. प्रथमतः त्यांना विनम्र अभिवादन. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेला जय हिंद हा नारा आज आपला राष्ट्रीय नारा बनला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांना धक्के दिले. मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा यासारखे अनेक नारे करून त्यांनी ब्रिटिशांना धक्के दिले. नेताच्या देशावर जीवापाड प्रेम करणारे असे आपले नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक देशभक्त होते. असे आपले महान लोकनेता नेताजी सुभाषचंद्र बोस यांना शतशः प्रणाम. जय हिंद, जय भारत. आपल्या संस्था संचालक सन्माननीय राजेंद्र वारे साहेब यांना विनंती करतो की ते आपण आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावेत.
घोषणा देऊ. सर्वांनी वर हात करून आपण घोषणा द्यायचे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आपल्या गुरुकुटा विद्या मंदिराचा विकास होत आहे. समोर आपण चांगली इमारत बघतोय. ती इमारत आपल्या संस्थेचे संचालक शिवाजीदादा भंडारी यांनी आपल्या संस्थेला डोनेट केलेली आहे. संस्था हळूहळू एका दिशेने प्रगतीपथावर चाललेली आहे. आज आपण तास 8वी ते 10वी, त्यानंतर 10वी ते 12वी अशी आपली संस्था एक चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि त्याच्यातूनच आपण आता आज जे विद्यार्थ्यांनी भाषणं गीतं जी सादर केली देशभर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहेत. मी यांचं कौतुक करीन की त्यांनी पहिल्याच प्रयत्नात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं देशभर गीत सादर केलं. मी त्यांना धन्यवाद देतो. म्हणून मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी दादांचं मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, एसएनडीटी कॉलेजचे शिक्षक, प्राध्यापक, त्यांचे कर्मचारी, त्यांचे विद्यार्थिनी, आपल्या इंग्लिश मिडियमच्या सर्व शिक्षिका, त्यांच्या चिमुकल्या विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि सर्व आपल्या शाळेचे विद्यार्थी हे या ठिकाणी हजर राहिलेत. आपला कार्यक्रम छानपैकी सादर केला. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आदरणीय अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. 1 2 3